छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी आडगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत। शेतकऱ्यांनी मोसंबी रस्त्यावर फेकून आंदोलन केलंय। हेक्टरी 1 लाख रुपये द्या, खरीपासाठी 50,000 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी निपाणी आडगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। सरकार आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करा। आमची दिवाळी कशी गोड होईल? आमच्या पोराच्या तोंडातला आम्ही घास काढून सगळं फळबागाला लावला आणि जास्त पावसामुळं आता आमचा सगळा माल झाडाखाली गळून गेला। आम्हाला व्यापारी येईना। अरे बाबा, सरकार जर सरकारनं तुरीला अनुदान मंजूर न केल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकरी प्रत्येक गावांमध्ये आंदोलन करतील असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी आंदोलक शेतकरी नेमकं काय म्हणाले पहा। काय सांगाल, आज तुम्ही पण आंदोलन केलेले, काय मागणी? आमची मागणी ही आहे की मागील 15 दिवसामधून छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी चालू आहे आणि सततच्या पावसामुळे आमचे जे फळबाग आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। आई जगू देणे बाप मरू देणे अशी शेतकऱ्याची व्यथा झालेली आहे आणि याच्याकडे बघण्यासाठी शासनाला वेळ नाही, कुणी पंचनामे करायला तयार नाही। ज्या फळबागाला आम्ही मुलाप्रमाणे जीव लावला आणि आज तेच फळबाग आमच्या ओला दुष्काळामुळे नाहीसे होत आहे, पीक विमा नाही। आणि तुम्ही जर विरोधी पक्षात असताना म्हणता की आम्ही सरसगट कर्जमाफी देऊ आणि आता आम्हाला कर्जमाफी सोडा, साधी मदत सुद्धा द्यायला कोणी तयार नाही। आणि फळबागाला आमची मागणी आहे की सरसगट हेक्टरी 1 लाख रुपये फळबागासाठी व खरीप पीक विमा खरीप पिकासाठी आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत सरकारने त्वरित द्यावी हीच मायबाप सरकारला कळकळीची विनंती करतो मी। सरकार येते नुसतं पाहणी करून जाते, शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम लावलं असं वाटतं? हो, एकदम बरोबर बोलत आपण, कारण की सरकार येत आहे पाणी करून जात आहे। ज्या शेतीमध्ये शेतकरी एक वर्ष काबाड कष्ट करतो त्यासाठी सरकार 12 तासात दौरा आटपून निघून जाते। त्यासाठी शेतीमध्ये काबाड कष्ट करावं लागते, त्यासाठी खानदानी शेतकरी असावं लागतं तरच शेतीची किंमत कळते, तशी किंमत कळत नाही। तुम्ही जर विरोधी पक्षामध्ये असताना सांगतात की हेक्टरी 50,000 रुपये मदत देऊ, फळबागाला 1 लाख रुपये देऊ, पीक विमा देऊ आणि तुम्हाला कर्जमाफी देऊ। आता सध्याला तुम्ही सत्तेमध्ये आहे, करा ना मायबाप सरकार, एवढी आमची विनंती मान्य करा आणि आमच्या शेतकऱ्याला फळबागाला हेक्टरी 1 लाख रुपये द्या, कर्जमाफी करा आणि पीक विमा द्या हीच आमची कळकळीची मागणी आहे। आमची दिवाळी गोड होऊ द्या। पुढच्या आता आमचं आंदोलन असं राहील की इथून पुढे प्रत्येक शेतकरी हा प्रत्येक तहसील कार्यालय समोर, जिल्हा अधिकारी समोर जाऊन हजारो संख्येने आमरण उपोषण करणार आहे। जर सरकारने याची दखल दसरा आणि दिवाळी पूर्वी जर घेतली नाही तर हजारोच्या संख्येने लोक जिल्हा अधिकाऱ्यालय समोर आमरण उपोषण करतील। कुणीही दिवाळी साजरी करणार नाही, कारण की आज ही जर दिवाळी आमची जर साजरी होत नसेल तर तुमची आम्ही होऊ देणार नाही हीच मायबाप सरकारला कळकळीची विनंती करतो। सरकारला अशी मागणी करतो की रोज 15 दिवसापासून सतत असा पाऊस, जोरदार पाऊस झालेला आहे, जेणेकरून आमच्या झाडाखाली असे ढेरे ते ढेरे लागलेले आणि शेतकऱ्याचे अश्रू आम्हाला पाहिल्या जात नाही। आणि शेतकऱ्याला सरकारने कमीत कमी 1 लाख रुपये फळबागासाठी आणि खरीप पिकासाठी 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी विनंती करतो। आणि आता दादा सांगते की सगळं सोंकारता येतं, पैशाचं सोंकारता येत नाही, परंतु त्याला सकाळी 5 ला जर शपथविधी घेता येतो तर एवढं सोंग आमचं बिन मान्य करून आम्हाला त्वरित मुख्यमंत्री असन, अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री असन, शिंदे साहेब असन, यायला कळकळीची विनंती। आमच्या शेतकऱ्याची दिवाळी व दसरा गोड करावा ही त्याला नम्र विनंती। नाहीतर आम्ही स्वतः सगळे शेतकरी दिवाळीच्या पिरियड मध्ये जर कधी आम्हाला अनुदान मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषण, प्रत्येक गावातून 5-5 लोक सगळे शेतकरी आमरण उपोषण करणार आहे।